हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. आज तुम्हाला सोप्या आणि सिंपल भाषेत घरगुती क्लिनिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगेन मी. आणि मला तर येत नाही, पण तुम्हाला तरी सांगेन, कारण की मी रोज रुटीन फॉलो करत असते आणि माझं ऑइलीपणा खूप गेला आहे त्याने. आणि म्हणून थोडं त्वचा वगैरे चांगली आली आहे. म्हणून म्हटलं लोक त्यांना देण्यापेक्षा आपणच सर्व केअर केलेले बरं, कारण की आपल्याकडे लक्ष कोण नाही देणार, आपणच द्यायला लागेल. म्हणून म्हटलं चला करूया आपण. आणि डॉक्टरकडे गेली होती, कारण की ऑइली स्किन असल्यामुळे खूप पिंपल्स येत होते मला. म्हणून मी बघू शकते इथे पिंपल्स वगैरे खूप होते. तरी मी जे डॉक्टरने सांगितलेलं जे रुटीन होतं ते पूर्ण फॉलो केलं. आणि त्यांनी सांगितलं स्किन केअर रुटीन करणं खूप आवश्यक आहे, खूप म्हणजे जास्त आवश्यक आहे. मग मी ते फेसवॉश वगैरे करून घेतला आणि त्यांनी जे दिले होते प्रोडक्ट ते मी यूज केले. आणि क्लिन्झर वगैरे 2 क्लिन्झर दिले होते, म्हणून मी 2 क्लिन्झर वापरून घेतले. लोकांना काय आहे, लोकांना बोलायचीच कामं असते, म्हणून आपण आपल्या कामाची काम ठेवावे. म्हणून मी म्हटलं चला काहीतरी टाईमपास करावे. मी म्हटलं लोकांमध्ये बसण्यापेक्षा आपलं काहीतरी काम झालेलं बरं. म्हणून मी पटापट क्लीनअप केलं आणि क्लिन्झिंग केलं. क्लिन्झिंग करता करता तुमच्यासोबत गप्पाही मारल्या आणि छानपैकी क्लिन्झिंग केलं आणि मसाज बघू शकता कसं. आणि डॉक्टरने जशा मला स्टेप सांगितल्या होत्या तशा मी स्टेप केल्या. आणि जास्त काही करायचं नव्हतं, कारण की ऑइली स्किन होतं आणि पिंपल्स होतं. ज्याला पिंपल्स आहे ना त्याला स्लोलीच करायचं, कारण की असा हात वगैरे आपण दाबून वगैरे केले हाताने गालं वगैरे तर आपल्याला पिंपल्स येऊ शकतात डबल. आणि म्हणून हार्श हाताने नाही करायचं, कारण की जास्त हार्श हाताने नाही केलं तर पिंपल्स अजून वाढू शकते. म्हणून स्लोली आपल्या गालावर मसाज करायचा, हात फिरवायचा एकदम हळूहळू प्रेमाने. लोकांना तर प्रेम दाखवू शकत नाही आपण, कारण की लोक त्या लायकीचे आहे नाही, म्हणून आपल्या स्वतःलाच प्रेम दाखवायचं. म्हणून मी हळूहळू केले छानपैकी आणि मसाज करून घेतला. आणि मी खरं सांगते ना, खूप युजफुल झालं आहे माझ्यासाठी हे वालं जे क्लीनअप आहे ते. मी रोज यूज करते झोपाच्या वेळेस, आणि झोपाच्या वेळेस केलं मी एवढे छान प्रकारे मला सकाळी रिझल्ट भेटते याचे. कारण की ऑइली स्किन असल्यामुळे रोज मला एक पावडा तर भेटतच होता गालावर रोज का केव्हाही काही ऑइली खाल्लं किंवा काही जंक फूड वगैरे खाल्लं मी, तर मला 2-3 पावणे तर दिसत होते. इकडे खाल्लं का इकडे आले असे दिसत होते. पण मी जे डॉक्टरने सांगितलेलं रुटीन फॉलो केलं आहे तेव्हापासून मला बिलकुल पिंपल्स का ऑइली स्किन पण नाही होऊन राहिले. कारण की ऑइल येते स्किनवर, पण तेवढं नाही आहे, कारण की मी रोज रुटीन फॉलो करत असते. आणि इथे मसाज वगैरे करत असते, कारण की ॲक्युप्रेशर भेटत असते आपल्या गालाला. आणि जे चेहऱ्यावरचे जे मूव्स चेहऱ्यावर मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेट पण छान होते आपल्या चेहऱ्याचे आणि त्वचा पण छान होते. चला आपण आपल्याकडे लक्ष नाही देऊ तर कोण देईन आपल्याकडे लक्ष. म्हणून आम्ही कोणाकडे लक्ष नाही देत, म्हणून आपल्याकडे आपणच लक्ष द्यायचं. म्हणून इथं फेसवॉश वगैरे करून घेतला छानपैकी. आणि छान फेसवॉश केल्यानंतर आपण नॅपकिनी पुसतो, पण नॅपकिनी नाही पुसायचं छानपैकी. आणि दुसरा क्लेन्झर आम्ही यूज केला होता आणि तोही खूप छान होता. ज्याला नावं पाहिजे असं त्याचे त्या कमेंटमध्ये सांगा, मला नक्की सांगा. आणि इथे मी दुसरा पण क्लिन्झिंग करून घेत होती, कारण की खूप मस्त होता. आणि एवढे पूर्ण जे डट स्किन राहते वगैरे सर्व त्या क्लिन्झिंगनेच निघून जाते. आपल्याला बिलकुल स्क्रब करायची गरज नाही आहे, कारण की स्क्रब आपण ऑइली स्किनवाले आणि ज्याला पिंपल असते तर ते करू शकत नाही, कारण की खूप जास्त पिंपल्स येत असते स्क्रब केल्याने. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की स्क्रब केल्याने खूप जास्त पिंपल येत असते. म्हणून मी ते अजून घेतलं आणि छानपैकी करून घेतलं क्लीनअप आणि क्लिन्झिंग पण. आणि याने पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे, आपण घरगुतीच करू शकतो. एवढं छान वाटत होतं ना, खूप छान झालं होतं एकदमच. बरं मस्त मसाज करून राहिली होती, एवढं मस्त वाटत होतं ना, खूप जास्त मला झोपही येत होती. आणि हे केल्याबरोबर मी जेवण केलं आणि झोपून गेले, कारण की खूप मस्त फील होत होतं. एकदम चेहरा एकदम थकला होता एकदम, आणि एकदम रिलॅक्स वाटत होता खूप जास्त. आणि जे आपण हाऊसवाईफ आहो ते आपण काही डेली आपण रुटीन फॉलो करू शकत नाही, म्हणून हप्त्यातून एक वेळा जरी हा क्लिनिकतून एक वेळा जरी आपण क्लीनअप केलं ना, खूप चांगला चेहरा होऊन जाईल. आणि डेली रुटीन फॉलो केल्यावरही स्किन केअरची त्याची पण खूप छान होऊन जाईल त्वचा आपली. आणि कोणी लक्ष देत नाही आपल्याकडे, म्हणून आपल्यालाच द्यायला लागते, हे नक्की आहे. म्हणून आपण पटापट आवरून घेतलं. आणि एक बेबी झाल्यावर आपल्याला काही वेळ भेटत नाही, हे सर्वांनाच माहीत असं, आणि मला पण माहीत आहे. आणि म्हणून इथे पटापट आवरून घेतलं, फेसवॉश वगैरे करून घेतला. आणि मी घरगुती मास्क बनवत असते, मी बाहेरचे मास्क यूज करत नसते, कारण की मला भीती वाटते, कारण की अजून पिंपल वगैरे आले तर. म्हणून मी घरगुती मास्क तयार केला. त्याच्यात घेतलं होतं आलूचा रस आणि बेसन, बस एवढंच. कारण की आलूच्या
रसाने आपल्याला पूर्ण जे टॅनिंग राहते ते निघून जाते आणि बेसनाने पण टॅनिंग निघून जाते आणि जे जे आपल्याला स्कार्स राहते जे पिंपल्सचे ते पण मिटून जाते. म्हणून मी ते यूज करत असते. मी डॉक्टरला पण विचारलं होतं तर चालेल म्हणते, काही नाही होत म्हणते, हरकत नाही म्हणते, कारण की नॅचरल आहे म्हणून नॅचरली आपण प्रोसिजर करायची. कारण की आपल्याला एवढा काही वेळ भेटत नाही. रोज करू आपण अंगवणीने, जेव्हा आठवलं तेव्हा करत असते. पण मी हे डॉक्टरने सांगितलं होतं म्हणून मी रोज फॉलो करत असते. म्हणजे ही मास रोज नसते करत, पण क्लिन्झिंग वगैरे सर्व मी रोज करत असते. सिरम वगैरे क्लिन्झिंग वगैरे सर्व मी करत असते. आणि हप्त्यातून 2 वेळा तरी हा मास्क यूज करत असते. कारण की पूर्ण ब्लॅकहेड्स वगैरे निघून जात असते आणि टॅनिंग तर पूर्ण निघून जात असते. आणि आपल्याला एक बेबी झाल्यावर बिलकुल वेळ भेटत नाही. जे हाऊसवाईफ आहे ते त्यांना नक्की माहिती आहे. बेबी झाल्यावर बिलकुल वेळ भेटत नाही. लग्नाच्या पहिले एवढं आपण रिलॅक्स राहत असतो, काहीही करून टाकत असतो, इथं जाऊ तिथं जाऊ. पण लग्न झाल्यावर किंवा मुलगा झाल्यावर बिलकुल टाईम भेटत नाही. त्यांच्यासाठी टाईम काढावं लागते आपल्याला. मी उरलेलं नेकला पण लावून घेतला आणि 5-10 मिनटं ठेवलं आणि 5-10 मिनटांनी बघू शकता मी इथे क्लीन करून घेतलं आणि फेसवॉश करून घेतलं. आणि बघू शकता माझी स्किन एवढी मस्त झाली होती ना, मलाच एवढं मस्त वाटत होतं खूप जास्त रिअलमध्ये. आणि एकदम सॉफ्ट झाली होती एकदम. बघू शकता ऑइल पूर्ण निघून गेलं होतं आणि जे ब्लॅकेट्स वगैरे होते ते पण निघून गेलेले होते माझे छानपैकी. आणि स्किन एवढी मस्त झाली होती खूप जास्त. आणि तुम्ही पण रोज रुटीन हा फॉलो केला झोपाच्या वेळेस ना तर खूप छान होईल. म्हणजे खूप मस्त केलं पाहिजे स्वतःसाठी काहीतरी. मग नंतर इथे मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतला मी छानपैकी आणि झोपाची तयारी झाली होती चालू आमची. जेवण वगैरे होऊन गेले होते आमचे पूर्ण. आणि मग नंतर स्किन रुटीन वगैरे केला मी छानपैकी. इथे मॉइश्चरायझर लावलं, इथे सिरम लावलं, जे मला डॉक्टरने दिलं होतं सिरम ते लावलं. आणि बघू शकता माझी स्किन एवढी मस्त दिसत होती खूप जास्त. सर्वजण विचारे मला का केलं. मी खाली गेली होती तर मी म्हटलं काही नाही, थोडंसं डेली रुटीन जे फॉलो होतं ते केलं मी, जे डॉक्टरने सांगितलं. आणि नंतर स्वतःच्या त्वचाकडे लक्ष मी शिकली आहे, स्वतःच्या त्वचाकडे लक्ष देणं. आणि इथे सिरम वगैरे लावून घेतलं. सिरम जास्तच झालं होतं माझ्या हाताने. आणि इथे लिप बाम वगैरे लावून घेतलं. आणि इथे मी झोपाची तयारी झाली होती. बघू शकता किती ग्लोईंग स्किन झाली होती. आणि मी आता इथे झोपाची तयारी केली होती. कसा वाटला नाईट रुटीन तुम्हाला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.